आज होता चकुलीचा बर्थडे. तर चला मग आज आपण बघूया आम्ही कशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेट केला. तर चला मग. तर बर्थडे निमित्ताने आज इथे चालू होती पावभाजीची तयारी. कोणी बसलेलं होतं. त्यानंतर तयारी करून आम्ही लगेच बर्थडेसाठी तयारी केली आणि सगळ्यांनी तिला ओवाळून घेतलं. बघू शकता तुम्ही आमच्या घरातले सगळे मेंबर, कोणी फोटो काढण्यात, तर कोणी टीव्ही बघण्यात, तर कोणी काय करण्यात व्यस्त होतं. आणि ही आमची इशू आणि तिचे पप्पा. तर तुम्ही आता केक कटिंगचा टाइम झाला आहे हे बघू शकता. अशा प्रकारे आम्ही आता बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. बघू शकता तुम्ही आता कॅन्डल लावत आहे. Happy birthday to you. Happy birthday dear Sneha. तर फायनली बर्थडे गर्लने आपला केक कट केला आहे आणि बघू शकता तुम्ही केक आणि बर्थडे गर्ल कशी दिसत आहे. तर आणि नंतर वेळ झाली गिफ्टची. तर हा आहे तिचा छोटा भाऊ ज्याने तिला गिफ्ट दिले आहे. बघूया आपण या गिफ्ट मध्ये काय आहे. तर बर्थडे गर्ल खूप बारीक झाली आहे, त्यामुळे तिच्याकडून एक गिफ्ट पण ओपन होत नाहीये लवकर. बघू शकता तुम्ही किती धडपड करत आहे ती तो बॉक्स खोलण्यासाठी. वाह! सुंदर असं यामध्ये ब्रेसलेट आहे. सिल्वरचं आहे आणि छान वाटतंय. बघू शकता तुम्ही. आणि इथं मी ते लावत होते, पण माझ्याकडून काही लागत नव्हतं असं वाटतंय मला. खूप टाईट असल्यामुळे ते माझ्याकडून काही लागतच नव्हतं. माझ्याकडनं काही अशक्य होत होतं ते लावणं म्हणजे. तर मग नंतर आमचे भैय्या आले आणि भैय्या बोलले, "तुम्ही सरका, मी लावतो." तर मग त्यांनी एका मिनिटामध्ये ब्रेसलेटची क्लिप लावली. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आणि बर्थडे गर्ल पण खूप हॅपी आहे. त्यानंतर वेळ झाला जेवणाची. तर मस्त आम्ही पावभाजी बनवली होती. तर सर्वांनी मस्त पावभाजी एन्जॉय करत आहे. सगळ्यांना तर पावभाजी खूपच आवडली. बघू शकता तुम्ही मस्त असं जेवण चालू आहे सगळ्यांचं इथं. आणि आमच्या घरातला थोडा एक्स्ट्राचा पसारा इग्नोर करू शकता तुम्ही. आता काही कार्यक्रम किंवा बर्थडे काही असलं तर थोडाफार पसारा होतच असतो. बघू शकता मस्त असे सगळे जेवण करत आहे. आणि हे मामा बसले आहे इथं मस्त. इथं वैष्णवी उभा आहे. आणि आता आमचे खूप सगळे भांडे पण पोहे कसे घासायचे पडले भाजायचे आहे. शिकणार आहे आता काय मस्त शिकणार प्रकारे पोहे सगळ्यांचे पोहे जेवण नाही पाव. झाल्यानंतर भैय्या आमच्यासाठी पाव मस्त गरम करून आम्हाला देणार आहे खाण्यासाठी. त्यांचं जेवण झालं मग ते आमच्यासाठी. आणि हे मस्त इथे गप्पा मारताय काय माहिती काय. बघू शकता तुम्ही भैय्या आणि वैष्णवी मस्त पाव गरम करत आहे. आणि मी आणि माझी इशू मस्त आम्ही इथे जेवणासाठी येऊन बसलो. तर आज आहे जेवणामध्ये खिचडी, पाव, भाजी आणि ही बघा वैष्णवी हसते. ही आमची बर्फी आहे. अजून भैय्याची पावभाजीची तयारी चालूच आहे. हे इथं बसलेत. भैय्या बसलेत इथं. आता भैय्यानी क्वीनचा टोप घातला आहे बर्थडे गर्लचा. चला तर मग आता आपण मस्त जेवण करू. बर्थडे गर्ल, वैष्णवी, मी आणि ह्या आमच्या आई. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. थँक यू. असा संपला आमचा दिवस.